अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। फक्त बघाच होळी पौर्णिमा अगदी प्रत्येकाच्या घरामध्ये आज होळी पौर्णिमेचा जो सण आहे तो मोठ्या उत्साहाने साजरा होणार, कारण आपल्या संपूर्ण देशभर होळीचा जो दिवस आहे हा अत्यंत विशेष आणि महत्त्वाचा मानला जातो। खरं तर होळी पौर्णिमा जी आहे ती वर्षातून येणाऱ्या 12 पौर्णिमांपैकी अत्यंत महत्त्वाची मानली जाते। बघा, पौर्णिमा तिथी जी आहे ती माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे। या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, घरातील दारिद्र्य संपवण्यासाठी, इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये बरकत येण्यासाठी तुम्ही जे काही उपाय कराल ते सगळेच उपाय अत्यंत प्रभावी असतात। पौर्णिमेचा दिवस हा उपाय आणि सेवा करण्यासाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो, कारण असं म्हटलं जातं की या दिवशी केलेला कुठलाच उपाय कधीच खाली हात जात नाही, तर तो आपल्याला काहीतरी लाभ देऊनच जातो। बघा, आज वर्षातून आलेली किंवा वर्षातून येणारी सर्वात महत्त्वाची पौर्णिमा आहे ही होळी पौर्णिमा आहे। आजच्या दिवशी खरं तर आपल्याला विशेष सेवा आणि उपाय करायचे आहेत। दारिद्र्य संपवण्यासाठी, नकारात्मकतेचा नाश करण्यासाठी, घरात बरकत येण्यासाठी काही विशेष उपाय करायचे आहे। खरं तर आज करायचे बरेचसे उपाय हे मी तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत, मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या होळी पौर्णिमेचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। बघा, ही एक वस्तू तुम्हाला या पौर्णिमेपासून तुमच्या जवळ ठेवायची आहे। ही एक वस्तू तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची आहे। जी वस्तू तुमच्या जवळ ठेवल्याने किंवा जी वस्तू तुमच्या सोबत असल्याने तुमच्या घरामध्ये असलेलं जे दारिद्र्य आहे ते समाप्त होईल। तुमच्या घरामध्ये सदैव माता लक्ष्मी आकर्षित राहील। या वस्तूमुळे तुमच्या घरामध्ये सदैव बरकत राहील। खूप कर्जाचा डोंगर झाला असेल तर कुठेतरी कर्ज कमी व्हायला लागेल। घरामध्ये चहू बाजूने पैसा यायला लागेल। जिथे जिथे पैशांची कामं अडली होती, जिथे जिथे पैशांची कामं थांबली होती, घरात बरकतच येत नव्हती किंवा घरात काहीही केलं तरी पैसा येतच नव्हता, हे सगळे मार्ग कुठेतरी बंद होतील आणि तुमच्या घरामध्ये चहू बाजूने पैशांचा ओघ जो आहे तो यायला लागेल। घरामध्ये धन, धान्य, संपत्ती हे सगळं काही भरभरून येईल। बघा, उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे जो वर्षातून फक्त एकाच दिवशी म्हणजे होळीच्याच दिवशी आपल्याला करता येतो। प्रत्येक गोष्टीत यशप्राप्ती होण्यासाठी मुलं जर शिक्षण घेत असेल तर या उपायाने मुलांना शिक्षणात लाभ होईल। पती जर काही नोकरीसाठी बाहेर पडत असेल तर त्या नोकरीत त्यांची प्रगती होईल। काही तुमचा व्यवसाय असेल तर या उपायाने तुमच्या व्यवसायामध्ये देखील भरभराट होईल। मग आता कुठली वस्तू आहे, नक्की काय उपाय आहे, हे सगळं काही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, आपल्याला आज सायंकाळी म्हणजे 6:30च्या नंतर ते रात्री 9:30च्या आतमध्ये कधीही तुम्ही ही सेवा करू शकता। मासिक दरम्यान सुतक काळ असेल फक्त त्या वेळात वर्ज्य आहे, बाकी कुणीही ही सेवा हा उपाय केला तरीही चालेल। यासाठी काय करायचं आहे तर सगळ्यात पहिले आपल्याला देवघराच्या समोर एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे। शक्यतो तुपाचाच लावा, कारण तूप हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे। नसेल तर तेलाचा दिवा लावला तरीही चालेल। त्याच्यानंतर एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे आणि या प्लेटमध्ये तुम्हाला जे सर्वात महत्त्वाची गोष्ट ठेवायची आहे ती म्हणजे जायफळ। बघा, जायफळाचे उपाय करून आपण आयुष्यात धनवंत बनू शकतो। जायफळाचे उपाय करून आपण आयुष्यामध्ये श्रीमंत बनू शकतो, कारण जायफळ हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे। जायफळ हे माता लक्ष्मीला क्षणात आकर्षित करते। हेच जायफळ आपल्याला या पौर्णिमेच्या दिवशी घ्यायचं आहे। ते एका छोट्या प्लेटमध्ये ठेवायचं आहे। याच्यावरती थोडं दूध, पाणी घालायचं, जसं रुद्राभिषेक घालतो सेम तसंच त्या जायफळाला अभिषेक घालून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर एक छोटीशी दुसरी प्लेट घ्यायची आणि त्या छोट्याशा प्लेटमध्ये तुम्हाला एक लाल रंगाचं कापड ठेवायचं आहे। या लाल रंगाच्या कापडामध्ये हे जे जायफळ घेतलेलं आहे हे जायफळ ठेवून द्यायचं आहे। त्याच्यानंतर एक छोटीशी वाटी घ्यायची आणि त्या वाटीमध्ये थोडंसं हळद आणि कुंकू मिक्स करायचं। हळद कुंकू मिक्स करून त्यामध्ये थोडंसं शुद्ध पाणी म्हणजे जे जल असतं ते घालायचं आणि त्यानंतर तुम्हाला या बोटाने त्या जायफळावरती लम हे अक्षर काढायचं आहे। काय? लम। पुन्हा एकदा नीट लक्षात ठेवा, लम। ल आणि त्याच्यावरती फक्त एक टिंब, ज्याला अनुस्वार असं म्हणतो। ल आणि त्याच्यावरती टिंब, अनुस्वार, ज्याला लम असं म्हणतात। हे अक्षर तुम्हाला त्या जायफळावरती काढायचं आहे।
त्यानंतर हे जे जायफळ आहे हे असंच त्या लाल रंगाच्या कापडावरतीच ठेवून द्यायचं. सोबत अर्धा चिमूटभर किंवा अर्धा चमचाभर तुम्हाला त्याच्यासोबत बडीशोप, ज्याला आपण राजिने असं देखील म्हणतो, खायची जी कच्ची बडीशोप असते, ही अर्धा चमचा बडीशोप तुम्हाला त्याच्यामध्ये जायफळाच्या बाजूला त्या कापडावरती ठेवून द्यायची आहे. याच्यानंतर एका वाटीमध्ये हळद घ्यायची, सुक्की हळद घ्यायची. ठीक आहे, जस्ट दाखवते. अशी सुक्की हळद घ्यायची आणि दोन बोटांनी अंगठा आणि हे बोट, या 2 बोटांनी हळद घ्यायची आणि ती हळद त्या जायफळावरती अर्पण करायची. अर्पण करत असताना संपूर्ण श्री सुक्तमाचं पठण करायचं. श्री सुक्त म्हणेपर्यंत ही हळद त्याच्यावरती अर्पण करायची. जसं कुंकुमार्चन करतो श्रीयंत्रावरती, तसं त्या जायफळावरती हळद मार्चन करायचं आणि श्री सुक्तमाचं पठण करायचं. हे करून झालं की त्याच्यानंतर जो समोर लावलेला दिवा आहे तो दिवा तिथे ओवाळायचा आणि अगरबत्ती ओवाळायची. बघा, सकाळपासून एकच दिवा लावला असेल तोच दिवा लावा, वेगळा दिवा लावण्याची काहीही गरज नाही. एकच दिवा असला तरीही चालेल. दिवा ओवाळून घ्यायचा आहे, अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. हे करून झालं की त्याच्यानंतर ज्या कापडामध्ये आपण बडीशोप आणि हे जायफळ, हळद जे काही ठेवलेलं आहे त्याला घट्ट गाठ मारायची आणि त्याची एक छोटीशी पोटली तयार करायची. आता ही 1 तास तरी पोटली देवघरात ठेवून द्यायची. आता समजा आत्ताचा उपाय केला, 7 वाजता केला, 8 वाजता केला तर 9 वाजेपर्यंत, 8 वाजता केला तर 9 वाजेपर्यंत, 7 वाजता केला तर 8 वाजेपर्यंत 1 तास तरी ही जी पोटली आहे ती तुम्हाला तुमच्या देवघरात ठेवून द्यायची आहे. एका तासानंतर ती पोटली उचलायची आहे. समजा तुमचा व्यवसाय असेल, व्यापार असेल, तर त्या व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही ही पोटली ठेवू शकतात. जिथे तुम्हाला यशाची प्राप्ती हवी आहे, जिथे तुम्हाला बरकत हवी आहे, जिथे तुम्हाला लक्ष्मीची कृपा हवी आहे, घरामध्ये जर पैसा येत नसेल, घरात लक्ष्मी स्थिर नसेल, तर ही पोटली उचला आणि तिजोरीमध्ये ठेवून द्या. जर व्यवसायामध्ये गिराईक लागत नसेल, व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल, गिराईक जर तुमचं तुटले असेल तर व्यवसायाच्या गल्ल्यामध्ये ठेवून द्या. जर तुमचे पती नोकरी करत असतील, नोकरीत सतत अडचणी येत असेल, काही लोकांचा जर त्रास होत असेल, प्रमोशन भेटत नसेल, तर तुमच्या पतीच्या पर्समध्ये, पॉकेटमध्ये ठेवून दिली तरीही चालेल. आणि जर तुमच्या घरात काही बाधा असेल, इडापिडा असेल, संकट असतील, नजर लागलेली असेल, तुमचं घर कुठेतरी बांधलेलं आहे असं तुम्हाला वाटत असेल, तर ही पोटली घराच्या समोर मुख्य प्रवेशद्वाराला बाहेरच्या बाजूला लटकवून द्या. जिथे जिथे तुम्हाला गरज आहे त्या ठिकाणी ही पोटली ठेवा. मुलं अभ्यास करणारी असतील, हॉस्टेलला असतील किंवा मुलांचं व्यवस्थित अभ्यासात लक्ष लागत नसेल, एक्झाम द्यायच्या असतील, स्पर्धा परीक्षा द्यायच्या असतील, तर जेव्हा त्या स्पर्धा परीक्षेसाठी जातील किंवा जेव्हा ते त्याचा अभ्यास करत असतील त्यावेळेस मुलांच्या ही पोटली खिच्यामध्ये ठेवायला सांगा. ज्या ज्या ठिकाणी यश हवं आहे त्या प्रत्येक ठिकाणी एक पोटली तुम्हाला यशाची प्राप्ती करून देईल, तुमच्या आयुष्यातील सगळ्या इच्छांची पूर्तता करेल. खरं तर जायफळ हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे, ज्याच्या सुगंधाने किंवा ज्याच्या उपायाने माता लक्ष्मी त्या घरात क्षणात आकर्षित होते. त्याचबरोबर जायफळ हे माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. तर बडीशोप जी भगवान श्रीहरी विष्णूंची संबंधित आहे, भगवान श्रीहरी विष्णूंचं जे प्रतिनिधित्व करते ती म्हणजे बडीशोप. ज्यावेळेस या दोनही गोष्टी तुम्ही एकाच लाल रंगाच्या कापडात ठेवा तेव्हा भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांचाही एकत्रित आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल, ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर होतील, संकटेही दूर होतील, विघ्नेही दूर होतील आणि तुमच्या सर्व इच्छित मनोकामनाही पूर्ण होतील. अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे. सगळ्यांनी हा उपाय आवर्जून करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.